अकोल्यात तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। जयंती निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, सांप्रदायिक वारकरी, भजनी मंडळ, टाळ मृदुंग विनास यासह बँड पथक सहभागी झालेले होते। यावेळी महाराणा प्रताप बगीचा जवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। साताऱ्यातील बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली आहे। यावेळी एका व्यापाऱ्यानं 20,000 रुपयांच्या उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी घेतली आणि त्यानंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला। नाशिकच्या येवला तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। घरकुल योजना मिळवून द्याव्यात, एकलव्य मॉडेल स्कूलची अंमलबजावणी करावी, आदिवासी बांधवांना 2 हेक्टर पर्यंत जमीन कसण्यास देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। घाऊक महागाईत तब्बल 2.38% वाढ झाली आहे। सरकारच्या अहवालातून महागाईत वाढ झाल्याचं उघड झालंय। भाज्या, इंधन, जीवनावश्यक वस्तू आणि शीतपेय उत्पादनाच्या किमती वाढलेल्या आहेत। जानेवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक 2.31% इतका होता। आता फेब्रुवारी महिन्यात अन्न उत्पादन खर्च वाढल्यानं महागाई वाढल्याचं समोर आलंय। साताऱ्याच्या कराडमध्ये कृष्णामाई मंदिरात चोरी झाली आहे, त्यामुळे मंदिराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। चोरट्यांनी मंदिराच्या 3 दरवाजांची कडी कुलप उचकटून गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत चोरी केली। यात महत्त्वाच्या वस्तूंसह दानपेटीतील रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून मंदिरांच्या चोरीमध्ये वाढ झाली आहे। अकोला रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेल समोर अज्ञात चोरट्यांनी महिलेचं मंगळसूत्र पळवलं। यावेळी पाठलाग करताना महिलेच्या पतीवर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केला। या प्रकरणातील एका संशयित आरोपीचा पोलिसांनी फोटो जारी केलाय, तर माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीस देण्याचा पोलिसांनी जाहीर केलाय। येवल्यात दुचाकी चोरट्याने धुमाकूळ घातलाय। अशातच भर दुपारी बस स्थानक परिसरात दुचाकी चोरी झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय। येवला तालुक्यातील एरंड गावात विहिरीत पडलेल्या नाग-नागिणीला सर्पमित्रांनी जीवनदान दिले। शेतातील विहिरीत हे नाग-नागिण पडलेले होते। दरम्यान परिसरातील सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर नाग आणि नागिणीला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आलं। सांगलीतील मिरजमध्ये राष्ट्रीय स्नूकर टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेमध्ये देशभरातून 130 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय, तर 1 लाखांचं पहिलं बक्षीस असणारी देशपातळीवरील ही पहिलीच टुर्नामेंट पश्चिम महाराष्ट्रामध्ये पार पडते। नाशिकच्या निफाडमधील ओझर पोलिसांनी विविध गुन्ह्यातील जप्त केलेली देशी, विदेशी आणि बनावट दारूचा साठा नष्ट केलाय। विविध कारवाईमध्ये जप्त केलेल्या दारूचा साठा तसाच पडून होता, त्यामुळे वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलिसांनी 15 लाखांचा दारूसाठा नष्ट केला। अकोल्यात टवाळखोरांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला। या विद्यार्थ्यांना दमदाटी करत पैशांची मागणी करण्यात आली। दरम्यान पैसे न दिल्यानं टवाळखोर तरुणांनी विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी स्थानिकांच्या मदतीनं त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न फसलाय। आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। टोरेस घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टात 8 जणांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। 14,157 गुंतवणूकदारांची 142 कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे। टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलंय। आरोपपत्रात 8 जणांच्या नावांचा समावेश आहे। टोरेस घोटाळ्यात 14,157 गुंतवणूकदारांची तब्बल 142 कोटी 58 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे।